आताच एक महत्त्वाची बातमी सुप्रीम कोर्टातून येते। आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपासून जो सगळा वाद सुरू होता बीसीसीआयचा, त्या सगळ्या संदर्भात लोढा समितीनं जो निर्णय दिला होता, त्यानंतर ठाकूर यांच्यासह अजय शिर्के यांनाही कोर्टाने आता आउट केलेला आहे। अनुराग ठाकूर बीसीसीआयचे अध्यक्ष आता बीसीसीआय मधून आउट झाले। विजय साळवी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विजय, आपण बघितलं, आपल्याला अपेक्षा होती की सुप्रीम कोर्ट आता या सगळ्या संदर्भात काहीतरी कठोर निर्णय आज देऊ शकेल, निर्णय आलाय। अविनाश, खरं तर सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं 18 जुलैलाच आदेश दिला होता, पण त्यानंतर बीसीसीआयचे पदाधिकारी असतील किंवा बीसीसीआयला संलग्न असलेल्या विविध राज्य संघटनांचे पदाधिकारी असतील, काही त्यातला सन्माननीय अपवाद आहे विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि आणखी एक पूर्वोत्तर राज्यांमधलं क्रिकेट असोसिएशन यांनी तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य करून त्या दृष्टीने शिफारशी केल्या होत्या। पण बीसीसीआय असेल किंवा अन्य राज्य संघटना असतील, या सातत्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचं कसं प्रलंबित करता येईल याचा प्रयत्न करत होते। मग त्याच्यासाठी फेर याचिका करण्यात आली, मग त्याच्यानंतर आणखी एक याचिका ज्याचा न्यायालयामध्ये आवश्यक असतं ती एक याचिका करून शक्य तितका हा निर्णय लांबणीवर टाकता येईल असा प्रयत्न सातत्यानं बीसीसीआय आणि राज्य संघटनांकडून करण्यात येत होता। पण 18 जुलैचा जो आदेश होता त्यानंतर कोर्टानं अतिशय कठोर भूमिका घेतली होती आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला आजच्या या आणखी एका निर्णयात, त्या आदेशाला आणखी एक जोड निर्णय आलाय। म्हणजे अनुराग ठाकूर जे अध्यक्ष आहेत आणि सेक्रेटरी अजय शिर्के यांना त्यांनी बीसीसीआय मधून आउट केलंय, आता तू सांगितलंस। आणि त्याचनुसार अन्य संघटना ज्या देखील सातत्यानं कोर्टाचा आदेश टाळण्याचा प्रयत्न करतायत, कारण लोढा समितीची जी गठीत करण्यात आली होती ही सर्वोच्च न्यायालयानं केली होती, त्याच्यावरती माननीय माजी न्यायाधीश त्याच्यावरती होते आणि अशा मंडळींनी ज्या शिफारशी केल्या होत्या त्या कोर्टानं लागू केल्या होत्या। त्यामुळे आज ना उद्या कितीही प्रलंबित केलं तरी हा निर्णय येणं अपेक्षित होतं आणि तो निर्णय आलेला आहे। विलास, नक्कीच, आणि ते कठोर पाऊल आज सुप्रीम कोर्टानं उचललेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना आता बीसीसीआय मधून आउट व्हावं लागलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।